आज आपण सर्वजण पिंपळवंडीमध्ये आणि पिंपळेश्वराच्या होत असणाऱ्या या मंदिराच्या प्रांगणामध्ये कार्यक्रम आहे भूमिपूजनाचा, उद्घाटनाचा। हे औचित्य साधून या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आमच्या समवेत आलेले विघ्न साखर कारखान्याचे डायरेक्टर, भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष, नारायणगाव वारुवाडी विविध विकास सोसायटीचे चेअरमन संतोष नाना खैरे, पंचायत समितीचे गटनेते म्हणून ज्यांनी कार्य केलं आणि आता भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे संयोजक म्हणून काम पाहत आहेत ते दिलीपजी गांजाळे, आणि या देवस्थानचे अध्यक्ष म्हणून काम पाहणारे बाळासाहेब काकडे अध्यक्ष म्हणून, परंतु माजी अध्यक्ष म्हणून काम पाहणारे आमचे बाळासाहेब दुसरे काकडे, दोन्ही सम नाव आणि आडनावाची माणसं आहेत। जशी की आम्ही तुझ्या गावात देखील 2 बाळासाहेब काकडे, मी सरपंचांना तेच सांगत होते। त्याचबरोबर बबनराव राघोजी काकडे हे या देवस्थानचे सचिव आहेत। कुठे आहेत? हां दादा, म्हणजे चेहरा परिचित पाहिजे ना, आता मला तुमच्याशी सतत संपर्कात राहावं लागणार आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांनी आता नुकतंच आपलं मनोगत व्यक्त केलं, आज कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण वार्षिक सभा होती आणि भूतो न भवितो असं लोकांना कौतुक वाटलं की ही सभा सर्वसामान्य असणाऱ्या शेतकऱ्यांचं बाजार समिती आहे आणि त्या ठिकाणी खरंच सगळ्यांना बोलता येईल किंवा मांडता येईल शेतकऱ्यांना, अशा पद्धतीची झाली। परंतु ते होत असताना वाणीसाहेब ही सुरुवात कोणी केली असेल तर ती रघुनाथ लेंडेंनीच केली, नाहीतर याच्या आधी 10 वर्ष कोणाला कळतच नव्हतं का सभा होत असते, सभा होते की नाही होते, तर ती आज झाली आणि त्यामध्ये आम्ही उशिरा पोहोचलो कारण मला खेड कोर्टाची तारीख होती। त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या सर्वांचे लाडके आपले मंगेश अण्णा काकडे, आता काकडे पटात आहे म्हणून काकडे पटातली नावं पहिली घेतली पाहिजे। काकडेताई सरपंच म्हणून काम पाहत आहेत त्या काकडेताई, आमच्या संगीताताई वाघ ज्यांनी ह्या तालुक्याचं नेतृत्व केलं, सभापती म्हणून चांगल्या पद्धतीचं प्रत्येक गावगावी पोहोचण्याचं काम केलं आणि कधी कोणाला नाही म्हणाला नाही, पण त्यांचा ओढा प्रेम हे स्वतःच्या गावावर खूप राहिलं आणि बाहेरही त्याहून जादा राहिलं, परंतु तालुक्यात त्यांनी कधी कुणाचा कार्यक्रम चुकवला नाही, कधी कुणाला नाही म्हटलं नाही। त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारा अजितदादा, या ठिकाणी उपस्थित असलेले मारुती भाऊ विष्णू काकडे, सोपानजी धोंडीभाऊ काकडे, रोहिदासजी सकाराम काकडे, सचिनजी दिनकर काकडे, त्याचप्रमाणे रोशन काकडे, गोविंदजी काकडे, दत्तात्रय काकडे, उत्तमजी काकडे, निरंजन काकडे, आणि खऱ्या अर्थाने ज्याच्या हातात हा माईक असतो त्याच्या हातात बरंच काही असतं, तो कधी कुणाचा मान करेल कधी कुणाचा अवमान करेल सांगता येत नाही, पण सगळ्यांचा मान करणारा आणि सन्मान करणारा ज्याच्या नावात सत्यवान आहे असे आमचे सत्यवान भाऊ, कारण ते कधीच पाहत नाही, त्यांचं प्रत्येकावर प्रेम भरभरून असतो, कोणत्याही पक्षाचा माणूस येऊ कोणी येऊ। आणि त्याचबरोबर या विभागात नेतृत्व करत असताना ताई सोबत असणारे किंवा अजितदादा बरोबर असणारे एक उद्योजक म्हणून एक तरुण कसा असावा, तर या ठिकाणी निलेश भाऊ भुजबळ हा देखील आलेला आहे, तो देखील या ठिकाणी उपस्थित आहे। निलेश भुजबळ, निलेश चव्हाण या तरुणांनी देखील आपल्या गावात येऊन पाहून काहीतरी शिकावं, पुढे जाऊन आपल्याकडे सुद्धा याच्यापेक्षा चांगलं काय, तर पिंपळगाव म्हणजे वाणी साहेबांचं स्वतःचं गाव आहे, त्या ठिकाणी जे आज राम मंदिर उभं राहत आहे त्याचा आदर्श संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्याने तर पुणे जिल्हा घेऊ शकतो, असं काम तिथं मोठं उभं राहत आहे। म्हणून एकामेकाकडे गेलं की माणसाला उर्मी मिळते। आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने महिला आहेत, काकडपट्ट्यातल्याच महिला जास्त आहेत, आणि ताई तुम्हाला सांगते की आता तुम्ही अण्णांच्या सौ आहात, या ठिकाणी या ताई सदस्य आहेत आणि खऱ्या अर्थाने आपल्या पिके कोकाटे ताई ज्या पिकेंच्या सौ आहेत त्या देखील या ठिकाणी संस्था चालवतात। भाऊसाहेब या गावावर सगळ्या पक्षांना घेऊन चालायचं म्हणजे तुमची तारेवरची कसरत आहे, पण तुम्ही ती व्यवस्थित करता, काही अडचण नाही, कारण नुसतं दिसायला नाही तर कामाला सुद्धा तसा भारी माणूस आहे। म्हणून या ठिकाणी निश्चितपणाने ताई तुम्हाला सगळ्यांची साथ आहे। आता जेवढं काही बाळासाहेबांनी सांगितलं, वाणीसाहेब तुम्ही ऐकायला हवं होतं, कदाचित तुम्ही आधी खूप वेळा ऐकलंही असेल
की हे हेमाडपंथी मंदिर खूप जुनं मंदिर, याचा इतिहास कसा विसावा झाला, कसं भक्त इथे राहिला आणि कसं शीत तिकडे राहिलं, धड इकडे आलं, त्या पद्धतीने इथे जे काही मागेल त्याची इच्छा पुरी होईल असं जे सांगण्यात आलं. आणि म्हणून भाविक भक्त या गोष्टीला समजून आपल्या भावनेने काम करतात. परंतु याचा जर कोणी सुरुवात केली असेल तर ती कितीही दिग्गज या गावात आणि या परिसरातले हो. रघुनाथ शेठ तुम्ही खूप नावं सांगितली, अगदी शरद लेंड्यांना पण लवकर सुचलं नाही किंवा वल्लभ शेठला पण सुचलं नाही, परंतु या ठिकाणी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी सगळ्यात पहिली संरक्षण भिंत दिली, कारण मी त्यांच्याकडून भांडून घेतली. बरोबर ना बाळासाहेब? सगळ्यात पहिली सुरुवात ती आहे की जे पाणी या ठिकाणी अडवण्याचं काम, या ठिकाणी एवढं मोठं दैवत आहे ते बघायला पण आले नव्हते, पण मलाच तुम्ही इथे इथल्या सगळ्या लोकांनी आणलं आणि दाखवण्याचं काम केलं. आणि पहिली सुरुवात माणसाने पहिली सुरुवात कधी विसरू नये. कधी तशीच पहिली पायरी चढल्यावरती जेव्हा देवाच्या दारात जातो आपण पहिलं दर्शन घेतो, म्हणून ती सुरुवात होती. निमित्त मी होते पण देणारे ते होते, ते ऐकायला नसले तरी सुरुवात तेव्हापासून झाली. त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू मंगेशांना आणि सगळ्यांना वाटू लागलं इथे तुमचा आखाडा भरतो, आखाड्याला आम्ही येतो, त्यावेळेला दर्शनाला येतो. आल्यानंतर इथे सांगितलं जायचं की असं आहे तसं आहे, पण जी सुरुवात झाली ती थांबली नाही. तिची प्रचंड आता हा परिसर इतका निसर्गरम्य झालाय. एक पर्यटन कसं असावं तर एक सुंदर असं पर्यटनाचा एक भाग होऊ शकतो. या भागाला न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून तसं मगाशी नाना म्हणाले की बाबा इथे जे अजितदादा पवार पालकमंत्री असताना त्यांनी बंद केलं. त्यांना असं वाटलं की इतके आता तीर्थक्षेत्र झाले, शासनाने पुरं किती पडायचं. परंतु ज्या वेळेला चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री म्हणून आले आणि माझ्याकडे नियोजन आलं, त्याच्यानंतर मी दादांकडे हट्ट धरला की दादा हे बंद करून चालणार नाही, कारण कितीतरी लोक इतिहास सांगायला आणि त्याची जागर करायला किंवा माहिती मिळायला उशीर लागतो. आता तुम्ही म्हणाल की इतकं सगळं ताई का सांगताय, याचं कारण असं आहे की आताच्या म्हणजे दादांना सांगितल्यानंतर दादांनी माझे 2 प्रस्ताव केले. जेवढी संधी त्यांना 2 वेळच्या पालकमंत्री म्हणून त्या सभेची मिळाली, त्याच्यामध्ये तर एक भैरवनाथाचं राजुरीच्या पुढे उंच खडकला त्यात सरपंच ताईची आग्रहाची मागणी होती. आणि माझ्या वाढदिवसाचा तिथे घाट भरला आणि त्यांनी सांगितलं ताई या भैरवनाथाचं करा तीर्थक्षेत्र, तुम्हाला काही कमी पडणार नाही. मी विचार केला की मला काही कमी पडणार नाही, पण माझ्या कमी पडण्यापेक्षा जे एवढ्या विश्वासाने मला सांगितलंय ते झालं पाहिजे. तसंच धामणखेलला संपूर्ण परिसरातून लोक येतात, पण नैवेद्य करायला सुद्धा आडोसा नाही. या चेअरमॅन साहेब या ठिकाणी तिथे नैवेद्य करायला सुद्धा आडोसा नाही आणि ते जागरूक देवस्थान खंडोबाचं आहे. आणि म्हणून आपण त्या दोन्हीचा आग्रह दादांकडे धरला आणि तीर्थक्षेत्र दर्जा मिळवला. आता काय झालं की पुन्हा एकदा खुटी बसली, कारण आता परत अजितदादा पवार हे पालकमंत्री झाले. मागील नियोजनची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये परत नियोजनचा विषय आला. तर त्यांनी काय केलं की नेमकं अतुलजी बेनकेंनीच ठराव मांडायला घेतला आणि त्याच्या आधीची एक बैठक झाली. तो तुम्हाला मी एवढं सांगायचं कारण काय, त्याच्या आधीची जी पहिल्या बैठकीत मला न्याय मिळाला, जिल्ह्यात बऱ्याच लोकांना न्याय मिळाला, परंतु जेव्हा दुसरी बैठक झाली त्यावेळेला आम्हाला मोठा धक्का बसला. कारण हे तुम्हाला करायला लावायचं तर त्याचं कारण सांगितलं पाहिजे ना, ते तुम्हाला पटलं पाहिजे. त्यामुळे तो एवढा वेळ मी देणार नाही पण द्यावा लागला. तर त्यावेळी दुसरी जेव्हा दादांची मीटिंग झाली, तुम्ही प्रोसिडिंग आणि मीटिंग पाहून घ्या, त्यावेळी दादांनी चक्क एक तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव सभागृहात आणला आणि आम्ही सगळे एकामेकाकडे बघू लागलो. कारण तो प्रस्ताव कसला होता, दगडूशेठ हलवाई गणपतीचा तीर्थक्षेत्राचा ठराव सभागृहात आला आणि आम्हा सगळ्यांना विशेष वाटलं की अरे शहरी भागात असणारं हे देवस्थान एवढं जगात गाजतंय आणि त्याला तीर्थक्षेत्र दर्जा आज मिळतोय. ते देखील चंद्रकांत दादा पाटलांनी स्वतः ठराव मांडला आणि आम्हाला खूप म्हणजे असं समाधान वाटलं, कारण देता करविता सगळे देव असतात, आपण निमित्त असतो. म्हणून मी तुम्हाला आज सांगायला आली आहे. म्हणून सचिव कोण आहे ते पाहून घेतलं. अध्यक्ष सतत असतात समोर, पण सचिव मंडळी जरा मागे मागे असतात, पण काम सचिवांचंच असतं, कारण त्याची कमिटी जी आहे आणि त्याचे आपण सचिव आहात. माझं माझी दोघांना सांगणं आहे की सचिवांना बरोबर घेऊन प्रस्ताव तयार करा. हे तीर्थक्षेत्र झालंच पाहिजे की नाही. कारण
मगाशी रघुनाथ शेठ सांगता सांगता म्हणत होते काकडे मंडळी काकडे मंडळी काकडे. नाही, हे काकड्यांचं एकट्यांचं नाही, हे एकट्या पिंपळगावचं पिंपळवंडीचं नाही, तर हे जागृत देवस्थान जे इथे येऊन थांबले त्यांनी संपूर्ण येणारा जो भक्त आहे त्याच्यासाठी म्हटलेलं आहे. आणि म्हणून सगळ्यांनी इथे योगदान द्यावं. गावाच्या पलीकडे जाऊन पंचकोशीने नाही, जिल्ह्याने नाही, महाराष्ट्राने द्यावं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. म्हणून सांगते भाऊसाहेब, तुम्ही कुठले असा काही असा, पण याच्यामध्ये त्यांना मदत करा. जे जे ठिकाणी मदत लागेल मी तुम्हाला पुरी परिपूर्ण फाईल देते. कामाला लागला फाईल तयार करा. कदाचित मला पूर्ण विश्वास आहे, मी विश्वासाने बोलते की पुढच्या वेळी ज्या वेळेला ही सभा होईल नियोजनची, त्या वेळेला तुमच्या गावाचा नंबर लागेल. कारण त्यावेळी मागच्या ठराव मांडले, त्या मांडण्यामध्ये जी 2 नावं आली त्यावेळेला पुन्हा एकदा अजित पवार म्हणाले होते की आपण विचार करू. ती कमिटीमध्ये कोण कोण आहे हो? कलेक्टर, कमिशनर तुम्ही आहात ना, ते तपासून घ्या आणि त्यावेळी आपण ठरवू. पण माझं असं म्हणणं आहे, मनापासून जी गोष्ट विचारात घेतली आणि एकदा मनात आणलं आणि एवढ्या सगळ्या महिलांनी आणि एवढ्या सगळ्या तुम्ही सर्वांनी ठरवलं, नेते मंडळींनी ठरवलं, तर निश्चित प्रस्ताव फक्त परिपूर्ण, मागणी आपण कमी पडलं नाही पाहिजे. तुम्ही मागणी करा. जे जे काही राहिलं असेल ते परत भांडून आपण सरकारकडनं, आपण सरकार दरबारी ते आणू, त्यांना करायला भाग पाडू. आपण त्यांना तशी विनंती करू आणि ते आणल्यावर हा परिसर पर्यटनामध्ये देखील आपण बसवू. कारण पर्यटन घोषित झालेल्या तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी पर्यटनच्या गप्पा मारल्या जातात तिथे जर पर्यटन आलं नाही तर मग त्याचा उपयोग काय? आणि म्हणून पर्यटनामधून सुद्धा इथे पैसे येऊ शकतात. ही गोष्ट त्यांना लक्षात घ्या आणि त्याच्या संदर्भात सुद्धा आपण 2 प्रकारच्या मागण्या करा. मागण्या करता येतात. आज तुम्ही नाही मागू झालाय, पण तुम्ही तीर्थक्षेत्र कच्या बाजूला ठेवून म्हणजे आता त्याचा प्रस्ताव तयार करताय, पण त्याचबरोबर पर्यटन मधून तुम्ही मागणी करा. आपण तुमच्या मागणीचा विचार करून या विकासामध्ये आणखीन काय चांगली भर घालता येईल, चांगलं कोटभर रुपयाचं मागणी मागून घ्या. तेवढे आपण घेण्यासाठी जाऊ आणि आणू. आपण सगळे मिळून ना, मी कोणा एकाचं नाही म्हणत आहे, सगळे मिळून आणू, सगळे मिळून करू आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचं समाधान होईल आणि तीर्थक्षेत्र पुढच्या वर्षापर्यंत आपण परिपूर्ण, कारण त्याची कागदपत्रता, त्याची पूर्तता, त्याची सगळी प्रोसेस याला वेळ जातो. पण आजच्या नुसत्या मिळालेल्या पैशावर समाधान मानू नका. हे पैसे 92 लक्ष मी या गावात दिले, परंतु याच्या आधी पण खूप वेळा आपण इथे निधी दिलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये पर्यटनातून जेव्हा आपण हा मोठा निधी आणू त्याचं देखील आपण इस्टिमेट वगैरे तयाऱ्या केल्या असतील तर वेल अँड गुड, नसतील केल्या तर करा. आणि तुम्हाला जे जे काही आता अभिप्रेत येता मला नितीन सांगत होता, नितीन भाऊ म्हटला का हा रस्त्यातली झाडं इकडे घेतली तर एवढी जागा वाढेल, एवढा परिसर वाढेल. जे काही अण्णा तुम्हा लोकांना ठरवायचं असेल रघुनाथ शेट्टी ठरवा, पण प्रस्ताव करा. पर्यटन मधून करा. तीर्थक्षेत्र होईल पण त्याच्या आधी पर्यटन आता आहे. बघू बरं या 8 दिवसात आपल्याला काही आणता येतं का? आपणही स्वतःला कधीतरी तपासलं पाहिजे आणि तपासण्यासाठी आपल्याला तिथे गेलं पाहिजे, मागणी केली पाहिजे. मागणी केली आणि सरपंचताई तुमची पाठी सुद्धा तिथे लागणार आहे. जर देवस्थानची लागणार आहे तर तुमचंही नाव लागेल की, तुम्ही पण काकडेच आहात की. पण ते नाव लावायला सगळ्या काकडे 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 पुरुष, एक महिला सरपंच काकडे म्हणून तुमचं पण नाव लागेल. आणि आपल्या संगीताताई तर अशा आहे, काम कोणाचंही असो तर सगळ्यात पुढे त्यांचा होणं जास्त असतो, त्या सगळ्यात जास्त मागे लागतात. माझ्या कमी लागायला मिळालं तर गांधींना तर काही सोडतच नाही. आणि मग दादा सुद्धा नानांबरोबर ट्रेनिंग मध्ये असतात. निश्चितपणाने आपण या गावच्या आणि या परिसराच्या विकासामध्ये आज तुम्ही सगळ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने आलात आणि पिकेताई तुम्ही सुद्धा एक संस्था चालवता, त्यामुळे निश्चितपणाने तुमच्याकडनं पण लोकांच्या खूप अपेक्षा असतात. ते प्रामाणिकपणे काम करण्याचा तुम्ही देखील प्रयत्न करता. मी सगळ्या माता भगिनींना तुम्ही या ठिकाणी येऊन आज दर्शन घेऊन आज मनाशी खुणगाट मारा का ताई तुम्ही आला, तुम्ही बोलला, सगळ्यांनी सांगितलं ताईची मनोकामना पूर्ण होऊ द्या, पूर्ण होऊ द्या. पण मी तुम्हाला सांगते की अशी जिद्द मनात ठेवा की ताईची मनोकामना आम्ही पूर्ण करू, परंतु इथे जे आमचं दैवत आहे ते सुद्धा त्या उंचीवर गेलं पाहिजे. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सगळ्यांनी खारीचा वाटा घ्यायचा, सगळ्यांनी. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण आम्हाला बोलवलं, आदरातिथ्य केलं, सत्कार केला, सन्मान केला. मी आपली ऋणी आहे. जय हिंद.
जय महाराष्ट्र, जय श्रीराम.